पालघर जिल्ह्यातील वाढवण गेली अनेक वर्ष बंदर प्रकल्पाच्या विरोधामुळे चर्चेत असलेलं हे गाव आता पुन्हा एकदा संघर्षाच्या केंद्रस्थानी आलंय। यावेळी वादाचा मुद्दा आहे वाढवण बंदराला जोडणाऱ्या प्रस्तावित ग्रीनफील्ड महामार्गाचं काम। महामार्गाच्या कामाला विरोध करत स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमार, शेतकरी आणि संघर्ष समितीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत आणि त्यानंतर आंदोलन, पोलीस कारवाई आणि अटकेच्या घटनांमुळे हा संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झालाय। वाढवण बंदराविरोधातील संघर्ष काही नवीन नाही। गेली जवळपास 3 दशकं स्थानिक नागरिक या प्रकल्पाला विरोध करतात। स्थानिकांचं म्हणणं आहे की या प्रकल्पामुळे त्यांच्या जमिनी, पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय, पर्यावरण आणि गावाचं अस्तित्व धोक्यात येईल। तर सरकार आणि प्रशासनाचं म्हणणं आहे की हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे। आंदोलकांचा आरोप आहे की आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता आणि स्थानिकांना विश्वासात न घेता महामार्गाचं काम सुरू करण्यात आलं। यावेळी ग्रामस्थांनी शांततापूर्ण धरणे आंदोलन सुरू केलं। आंदोलनादरम्यान पोलिसांनी कारवाई करत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं। उपलब्ध माहितीनुसार 120हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं असून 19 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। आंदोलकांचा आरोप आहे की शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असतानाही त्यांच्यावर पोलिसांनी बळाचा वापर करून काही महिला आंदोलकांशी गैरवर्तन केलं आणि त्यांना फरफटत नेलं। या आरोपांवर संबंधित प्रशासनाची अजूनही अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही। आंदोलनाचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोशल मीडिया। वाढवण संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की आंदोलनाशी संबंधित त्यांचे व्हिडिओ, पोस्ट आणि रील सोशल मीडियावरून हटवल्या जातात। मात्र या संदर्भात मेटा किंवा प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही। वाढवणमधला हा संघर्ष आता केवळ एका बंदराचा प्रश्न राहिलेला नाही, तर विकास आणि स्थानिकांचे हक्क, पर्यावरण आणि पायाभूत सुविधा आणि लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग या सगळ्यांभोवती फिरणारा एक मोठा प्रश्न बनलाय।